आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगारांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। लोकनेते विबा पाटील नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटना या नव्या संघटनेचा उद्घाटन समारंभ आज 11 एप्रिल 2026 रोजी उत्साहात पार पडला। ही संघटना श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक BNE 1102 असा आहे। प्रकल्पग्रस्त कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ही एकमेव संघटना असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सरचिटणीस प्रेम पाटील, खजिनदार रत्नदीप पाटील, चिटणीस चेतन डाऊत, उपाध्यक्ष समीर केणी, प्रशांत भोईर, सुभाष पाटील, मनखुश नाईक, गोवर्धन डाऊर, सुनील कटेकर, रोशन घरत, कार्यकारी सदस्य किरण मढवी, राकेश गायकवाड, संतोष पवार, सुजीत मोकल, रणजित म्हात्रे, सुनील पाटील, प्रसाद डोलकर, शैलेश भगत, कैलास तारेकर, प्रमोद पाटील, प्रकट कडू, कांचन घरत, महेश कोळी, संजय घरत, आदेश नाईक, तुकाराम वारकर, समाधान घोपरकर, धीरज ओवळेकर, मयूर भोईर, मंगेश शेलार, पद्माकर पाटील, सुशील तारेकर यावेळी उपस्थित 27 गाव प्रकल्पग्रस्त समिती सदस्य, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, अन्यायाविरोधात एकत्रित लढा उभारणे असा ठाम निर्धार खरोखरच लोकनेते विबा पाटील नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटना जी स्थापन केली म्हणजे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवण्यासाठी। कारण इथली भूमिपुत्र जी कामाला लागलीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होता कामा नये त्यासाठी आम्ही संघटना स्थापन केलेली आहे। या संघटनेमध्ये आम्ही 27 गावातील प्रत्येक गावातील मुलं कामाला लावलीत। त्याही या संघटनेमध्ये फॉर्म भरून लवकर त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्याही लवकर फॉर्म भरून घ्यावं। पहिले आपण संघटनेचं नाव होता संघटनेचा, अजून ते आहे सामाजिक संघटना लोकनेते विबा पाटील 27 गाव कमिटी। त्याच्यानंतर आता कामगार संघटना स्थापन केली कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजूनही नाव दिलेलं नाहीये केंद्र शासनाने। तर सुरुवात आम्ही करत आहोत संघटनेचं नाव, त्याच्यासाठी आम्ही लोकनेते विबा पाटील नवी मुंबई प्रकल्पग्रस्त कामगार संघटना असं नाव दिलेलं आहे। अध्यक्ष नंदराज शेट यांना ठेवण्याचं हे कारण म्हणजे जेव्हा प्रथमतः सामाजिक संघटना स्थापन केली अध्यक्ष नंदराज शेटच होते आणि पूर्ण कार्य त्यांनी प्रामाणिकपणे पार पडले। सगळ्यांचा विश्वासाच्या जोरावर त्यांना पुन्हा एक अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आलेले आहे। माझा तर एक मुद्दा होता कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढता आपला हक्क प्रस्थापित करणं म्हणजे खिसे गरम करणं। ही खिसे गरम करण्यासाठी संघटना झालेली नाहीये, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी झालेले आहे आणि त्यांना न्याय 100% मिळवून देणार। बाकी ज्या संघटना असतील त्याचा भाव वेगळा राहिला तर आपल्यावर विश्वास आहे प्रकल्पग्रस्तांचा, या विश्वासाच्या जोरावर आपल्याकडे सगळे आकर्षित होणार आहे। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23।